चंद्रभागेकाठील एका घरात उभा बाहेरील दिंडी पाहतोय आणि त्या घरातल्या सखू नावाच्या नास्तिक व विधवा तरुणी, त्या तरुणीची सासू आणि त्यांच्या शेजारी एका बाईसोबत संवाद साधतोय. असा दृष्टांत कुमारी स्वराली वाणी तिच्या या प्रस्तुत एकपात्रीमध्ये दिंडी सहित दाखवणार आहे. चला तर मग बघूया आजच्या युगात विठ्ठल कसा अवतरतोय आणि काय संदेश देऊन जातोय. देवाची द्वारी भक्षण भरी मुक्तीचारी साथी गेल्या. हरिमुखे म्हणा पुण्याची गणना तुम्हाला करी. विठ्ठल तुमच्या समोर उभा असताना तुम्ही असं म्हणताय हे कपडे मात्र माझ्या रघूचे, पण मी तुमचा विठ्ठल. ते काय ना सध्याच्या युगात मी कसा आणि कुठे वावरतोय हे आजच मला कळेल असं झालंय. माझ्या विठ्ठलाची चाललेली गप्पा मला खपायची नाही. कोणीतरी बहुरूपी वाटते ही. खेळ बंद करायचा तुझा आणि नदी खायचं. माझ्याकडचा प्रथा आहे म्हातारे यो तुझा विठ्ठल अस्तित्वातच नाही. अरे काय म्हणताय तुम्ही दोघी? मी तुमचा विठ्ठल तुमच्या समोर उभा आहे आणि तुम्ही माझ्या अस्तित्वावर बोट दाखवते. तुमचं वागणं या सृष्टीचं ढासळलेले चक्र पाहून मी तुम्हाला बघायला आलो. मी तुम्हाला हाक देखील मारली पण तुम्ही ती ऐकलीच नाही. मीच चुकलो.
मी तुम्हाला डोळे बंद करायला पापण्या दिल्या, तोंड बंद करायला ओठ दिले, पण कान बंद करायला काहीतरी द्यायचंच विसरलो. विचार केला होता उघड्या कानांनी कधीतरी तुम्ही माझी हाक ऐकाल, पण विसरलोच. स्वतःच्याच पायावर कुऱ्हाड मारून घेणं काय असतं ते हे बघा. नाही माऊली, असं नका बोलू. ए सखू, नीट बोल का त्यांच्याशी. देव बनते आपले. तुम्ही थांबा हो, शेजारच्या घरात नुसती लुडबुड. काय रे, तू खरंच देव आहे का ग? घ्या, आता हिला माझंही आधार कार्ड हवंय म्हणते. काय ग माऊली म्हणता ना मला? मग आपल्याच मायवर शंका? लेकरांना सांभाळायला म्हणून आली बिचारी माय. आम्हाला सांभाळले आलास रे? तिकडे माया भाऊ रस्त्यावर पीक पाकू राहिलं. या बाईचं लेकरू जन्मापासून वेळागत वागतीय. हे आमचं घर दिसतंय. या घरात मी आणि म्हातारीच राहतोय. आमच्या या घरात 2 ठावच्या भाकरीची बी सोय नाही ना. आणि बाजूला गेल्या वर्षी कुकू बी गेलं. हेच आहे का तुझं सांभाळणं? सांग ना, हेच आहे का तुझं सांभाळणं? मला दोष लावायच्या आधी स्वतःकडे बघ. या म्हातारीच्या खूप पाप होते, त्याच्यामुळे आज तिच्यासोबत अशी दारिद्र्याची परिस्थिती निर्माण झाली. मागच्या जन्मी तू विधवेचा छळ केला म्हणून आज तुझं कुकू गेलं. तुझा भाऊ मागच्या जन्मी अन्नाचा अपमान करत होता म्हणून आज तो भाकरीसाठी तळमळतोय. आणि या बाईने मागच्या जन्मी गर्भपात केला, त्यामुळे आज तिचं मूल असं झालं. मला दोष लावायच्या आधी स्वतःकडे बघ जरा.